आता मी मुळे होते आणि त्याचं छलका काढून किसून पाणी काढून घेतलं असं पिळून, आणि जी भाजी होती त्याचे अशा पद्धतीने बारीक चिरून घेतले, काड्या काढून टाकल्या आणि कोथिंबीर धुवून स्वच्छ कापून घेतले. त्याकरता लागणारं साहित्य: थोडीशी मोहरी घेतली, अर्धा चमचा, 5-6 मिरच्या घेतल्या, तुमचं तिखट किती हवं त्याच्यावर घालायचं. लसूण ठेचून घेतला मी 7-8 पाकळ्या, आणि कढीपत्ता घेतला. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं, हळद घ्यायची आणि तेल घ्यायचं. आपण प्रोसेस बघणार आहोत. त्याकरता आपलं तेल टाकलं, मोहरी टाकून घेतली आहे. आपण लसूण टाकून घेतलाय ठेचलेला, मिरची पण टाकून घेतली बारीक कापलेली, कढीपत्ता पण टाकून, चवीप्रमाणे मीठ घालायचं, हळद पण घालायचं. आपला लसूण चांगला परतून घ्या, लसूण. त्यानंतर आपण मोळा, पिळलेला मोळा घट्ट पिळून घेतलेला तो टाकून घेत आहोत. पिळून घ्यायचा, त्याचा वास निघून जातो. भाजी पण टाकून घेणार आहोत. भाजीला परतून घेऊया. आपण भाजी परतून घेतली आहे 2-3 मिनिटे. आता आपली भाजी रेडी झाली आहे खाण्यासाठी. आपण सर्व करून घेणार आहोत. पण मुळ्याची भाजी सर्व केलेली आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.